आपल्याकडे कुठल्याही कामाची सुरुवात करायची म्हटलं तर आपण ती श्री गणेशांच्या पूजेने करतो। अख्खं वर्षभर वाट पाहून आज आपले गणपती आपल्या प्रत्येकाच्या घरी येणार आहेत। शेतातील कामे, भरपूर सारी वेगळी कामे, घरातील कामे याच्यातूनच वेळ काढून आज तुमच्यासोबत श्रींच्या आगमनाखातर एक रेसिपी शेअर करणार आहे। ते म्हणजे पौष्टिक असे गव्हाचे मोदक। खूप छान होतात आणि एकदम वेगळी रेसिपी। तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। ज्योतिष किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे 200 ग्रॅम गव्हाचं पीठ आहे आणि इथं मी 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। मेजरमेंट व्यवस्थित असेल तर रेसिपी एकदम मस्त आणि छान होते। तर तूप छान गरम करून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये तूप गरम झालं की गॅस मंद करून एक 7-8 मिनिटे गव्हाचं पीठ आपल्याला हे भाजून घ्यायचे। गव्हाचं पीठ आपलं नेहमीचं चपातीचंच पीठ आहे, याच्यासाठी वेगळं पीठ आणावं लागत नाही। आता हे पीठ लम्स न होता म्हणजे गाठी न होता आपल्याला पूर्णपणे छान असं भाजून घ्यायचं आहे। एक 7 ते 8 मिनिटं लागतात आपल्याला हे पीठ भाजायला। तुम्ही बघू शकता एक बाइंडिंग आलेला आहे या पिठाला। खूप छान खरपूस असा सुगंध सुटलेला आहे। खूप छान असं हे पीठ भाजलेलं आहे। आता ते आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। नेहमी आपण तेच मोदक करतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक मी तुमच्यासोबत इथं शेअर करणार आहे। तर सर्वात प्रथम पौष्टिक असा मोदक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो म्हणजे गव्हाच्या पिठाचा। आता स्टफिंगसाठी इथं मी कढईमध्ये थोडंसं चमचाभर तूप घालून त्याच्यात हे मगजबी आणि पांढरे तीळ घालत आहे आणि ओल्या नारळाचा खव म्हणजे खीस आहे तो घालत आहे। मी नारळाचा पाठचा भाग काढून घेतलेला नाही, बघू शकता। एकदम छान असं खरपूस भाजून झालं की त्याच्यामध्ये नंतर आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे। आपल्याला स्टफिंग करायचे, त्याच्यासाठी हे मिश्रण आपण तयार करतोय। नंतर आता त्याच कढईमध्ये 1 ग्लास दूध म्हणजे एक 200 ग्रॅम पर्यंत हे दूध आहे। मेजरमेंट तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि 100 ग्रॅम ही साखर आहे। आता ही छान आपल्याला विरघळून घ्यायची आणि या दुधाला छान अशी उकळी आली की याच्यातच आपल्याला 1 चमचाभर परत तूप घालायचे। अगदी घरगुती साहित्यांमध्ये आपण श्रींचा प्रसाद बनवत आहोत, बघू शकता। कुठलंही महागडं सामान आपल्याला इथं वापरायचं नाहीये, कुठलंही महागडं सामान आपण इथं वापरत नाहीये। घरगुती साहित्यांमध्ये खूप छान असे मोदक आज आपण इथं तयार करतोय। आता मी याच्यात तूप घातलेलं आहे, तर आता हे हलवून घ्यायचे। याला उकळी आली की हे जे पीठ आहे ते घालायचे। बघा तुम्ही पीठ एकदम मस्त भाजलेलं आहे। आता हे सर्व पीठ उकळीमध्ये घालून घ्यायचे। काळजी घ्यायची आहे की पिठाच्या लम्स नाही झाल्या पाहिजेत, म्हणजेच गाठी झाल्या नाही पाहिजेत। त्यामुळं एकसारखं मंद गॅसवर आपल्याला पूर्णपणे हलवून घ्यायचे। बघू शकता एक सुद्धा लम्स इथं झालेली नाहीये। खूप छान असं आता याचा गोळा तयार होईल। गव्हाचं पीठ पाणी किंवा दूध लगे ॲब्झॉर्ब करतं, त्याच्यामुळं हे आपल्याला पटपट हलवायचे। आता एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेऊया मिश्रण, तुम्ही बघू शकता। आता हे मिश्रण आपलं काढून झालं की थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे एक 5 ते 6 मिनिटे। तुम्ही बघू शकता पिठाचा कलर एकदम मस्त असा झालेला आहे। तुम्ही याच्यातच दुधातच केशर सुद्धा घालू शकता। आता काय करायचंय, मोदकाच्या साच्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचे। साचा बंद करायचे। मगजबी असेल किंवा तुमच्याकडे ड्रायफ्रुट्सचे काप असतील तर एकदम ते तोंडावर घालायचेत, म्हणजे ते वरती टोकाला लागतील। आणि आता हे मिश्रण घेऊन मळून हे या साच्यातून भरायचे आणि मध्ये एक छोटंसं होल करायचे, जागा करायची आपलं स्टफिंग भरण्यासाठी। तुम्ही बघू शकता स्टफिंगने काय होतं, मोदक खूप छान लागतात आणि पौष्टिक मोदक आहेत त्याच्यामुळे। आता हे कव्हर करून घ्यायचे व्यवस्थित रीतीने। अगदी दाबून घेतलं की आता हा साचा अलगद उघडायचा आहे। तुम्ही बघू शकता एकदम अलगद हा मोदक निघतो, हे बघा। खूप छान आणि सुबक असा हा मोदक तयार झालेला आहे। बघा कुठलंही महागडं सामान नाही, घरगुती साहित्यांमध्ये आज आपण इथं गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे मोदक केलेले आहेत। तर तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करायची होती।
पौष्टिक मोदकांची. तर यावेळी तुम्हीही नक्की हे पौष्टिक मोदक तयार करून बघा आणि गणपतीला प्रसाद म्हणून ठेवा. आता पुन्हा एकदा आपण हा मोदक भरूया. अगदी कमीत कमी वेळ लागतो आणि मेजरमेंट जर तुमचं व्यवस्थित असेल तर खूपच छान असे हे मोदक तयार होतात, सुबक होतात. तुम्हाला कुठलीही झंझट नाही, काही नाही. अगदी विकतच्या मोदकांसारखे हे मोदक चवीलाही लागतात. खूप टेस्टी हे आहेत आणि त्यासोबत पौष्टिकही आहेत. मग यंदाच्या गणपतीला तुम्ही हा प्रसाद नक्की दाखवणार ना? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा. अगदी अलगद निघतात हे मोदक, तुम्ही बघू शकता. तर तयार आहेत मस्त आपले पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे मोदक. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आजची कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छान असे तयार आहेत गव्हाच्या पिठाचे मोदक. हे बघा, अगदी अलगद कापला जातोय, इतका छान हा मोदक झालेला आहे आणि मऊ आणि लुसलुशीत हा मोदक झालेला आहे. तुम्ही बघू शकता, हा मोदक दाबला तरी एकदम मऊ असा लुसलुशीत आहे आणि सुबक आहेत. चला तर मग रेसिपी बनवायला घ्या. बाप्पा येत आहेत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.